उरुळी कांचन जिल्हा पुणे येथील बायफचं हे एक रिसर्च सेंटर आहे. बायफचं हे रिसर्च सेंटर आहे. इथं कृषीच्या आणि कृषीला लागणारे पूरक उद्योग याच्याविषयी इथं संशोधन चालतं. विशेषतः इथं लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधनाविषयी फार मोठं काम या बायफचं आहे. माझ्या पाठीमागं तुम्हाला हे निवडुंग दिसत आहे. आपल्या निवडुंगाचा उपयोग म्हणजे जनावरांसाठी होऊ शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही. तर या निवडुंगाचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी, पौष्टिक खाद्यासाठी कसा होऊ शकतो यासाठी आपल्याला आज याची माहिती घ्यायची. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? नमस्कार, माझं नाव कुणाल पुंडे. मी मध्यवर्ती संशोधन केंद्र उरुळी कांचनीचं वरिष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून सध्या कार्यरत. आता हे जे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे निवडून येत आहेत आम्हाला, हां, तर याचा वापर पौष्टिक खाद्यासाठी होऊ शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही. बरोबर. तर हे कोणत्या प्रकारचे निवडून आहेत आणि ह्याचा उपयोग कसा करायचा? ओके. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे भारतातील किंवा महाराष्ट्रातील जी काही स्थिती आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काट्याचं निवडुंग आपल्याला माहिती आहे. आपले पूर्वज किंवा आपले आजोबा वगैरे जी मागची पिढी होती 2-3 पिढ्या, त्याची निवडुंगाची फळं खात होती. त्याच्यातला गर आणि थोडंसं औषधी गुणधर्म त्याच्यात होती, एवढंच माहिती होतं. पण कालांतराने जसं जसं नवनवीन पीक पद्धती आली तसं तसं ते काटेविरहित निवडुंग उकडून फेकून देण्यात आलं आणि वेगवेगळी पीक पद्धती आणली गेली. पण आता बेसिकली आपण जे आजूबाजूला माझे जे बघताय ते काटेविरहित निवडुंग आहे. काटे नाही त्याला, ह्याला काटे नाहीये. जर तुम्ही बघितले तर आपण सहजासहजी ह्या पानांवरती बोट फिरू शकतो, जे तुम्ही नॉर्मल निवडुंगाला फिरू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय की काटे नसल्यामुळं आणि ह्याच्या निवडुंगाचा जो महत्वाचा गुणधर्म आहे की ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते 85 ते 90% असतं. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये खनिजांचं प्रमाण जे आहे ते इतर वनस्पतींच्या तुलनेत जास्त आहे. त्याच्यामुळं जिथं पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, जसं की महाराष्ट्रातला मराठवाडा, विदर्भ असेल किंवा भारताचा जर आपण विचार केला तर गुजरात सारखा कच्छ एरिया असेल, राजस्थान मधला काही वाळवंटी प्रदेश असेल किंवा इतर बिहार, झारखंड सारख्या राज्यांमधला काही दुष्काळी किंवा अवर्षणग्रस्त भाग असेल, तर अशा भागामध्ये हिरव्या चाराची कमतरता बऱ्याचदा आपल्याला आढळून येते. आणि हिरव्या चाराच्या कमतरतेमुळे काय होतं की आपल्या जनावरांना जर हिरवा चारा दिला नाही तर दुधात घट येते. आणि काही भागांमध्ये असं दिसून येतं की फेब्रुवारी महिन्यानंतर ते पाऊस पडेपर्यंत साधारण हिरवा चारा नाहीये किंवा जनावरांना काही खायला नाही म्हणून जनावर विकली जातात. तर अशा परिस्थितीमध्ये हिरव्या चाऱ्याला काही पर्याय देता येईल का किंवा काही सबस्टिट्यूट देता येईल का? तर त्याच्यासाठी आपण हे काटेविरहित निवडुंगाचा जो प्रयोग आहे तो आपण या ठिकाणी इथं मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफमध्ये केलाय. साधारण 2015 मध्ये आपण ह्या संशोधनाला सुरुवात केली. IGFRI झाशी हे जे केंद्र आहे तर तिथून आपण हे बिनकाट्याच्या निवडुंगाचे काही ॲक्सेशन किंवा काही जाती प्रजाती ज्याला आपण म्हणतो ते आपण 3 ते 4 प्रजाती आपण इथं आणल्या. पलीकडच्या बाजूला त्याचं मदर प्लांटेशन आहे आणि त्याच्यावरती आपण या ठिकाणी संशोधन चालू केलं. तर नाबार्ड बँकेच्या अर्थसहाय्याने 2015ला आपण जेव्हा संशोधन चालू केलं तर आपलं पहिला ऑब्जेक्टिव्ह किंवा पहिला अजेंडा जो होता त्याचे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे उत्पादन तंत्रज्ञान या ठिकाणी स्टँडर्डाइज करणं आणि नर्सरी टेक्निक स्टँडर्डाइज करणं. तर ह्या 2 गोष्टी आम्ही 2015 ते 17 या काळामध्ये केल्या. याच्यामध्ये उत्पादन तंत्रज्ञानामध्ये काय आहे की आपण एका एकरामध्ये किंवा एका हेक्टरमध्ये किती प्लांट पॉप्युलेशन असलं पाहिजे, त्याच्यातून किती फ्रेश बायोमास मिळेल, हे एक उत्पादन तंत्रज्ञान आपण विकसित केलं. त्याच्यानंतर नर्सरी टेक्निकमध्ये जेव्हा आपल्याकडं कमी प्रमाणात प्लांटिंग मटेरियल असेल, आता काटेविरहित निवडुंगाचा विचार केला तर संपूर्ण भारताची स्थिती बघितली तर काटेविरहित निवडुंगाचं प्लांटिंग मटेरियलचं खूप शॉर्टेज आहे. इव्हन शासकीय किंवा इतर संस्थेच्या प्रक्षेत्रावर जरी आपण बघितलं तर आपल्याला हे खूप दुर्मिळ बघायला मिळतं. तर अशा अवस्थेमध्ये जर शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं असेल तर ते पोहोचवत असताना आपल्याला ह्याचं प्लांटिंग मटेरियल जास्त लागेल. तर ह्याची मेन जी पद्धत आहे प्रोपोगेशनची किंवा लागवडीची, तर हे जे पान तुम्हाला दिसतंय पूर्ण, तर हे पान आपण ह्या झाडापासून कट करतो, ते सावलीमध्ये सुकवून एक आठवडाभर ते सावलीमध्ये सुकवून आपण मग ह्याची लागवड जमिनीमध्ये करतो. सुकवायचं किती दिवस? सुकवा साधारण तुम्ही एक 8 ते 10 दिवस सावलीमध्ये सुकवायचं. 8 ते 10 दिवस? हो. कारण आपण जेव्हा इथून हे कट करतो पान तेव्हा ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की 85 ते 90% पाण्याचं प्रमाण असतं. इथून जेव्हा आपण कट करतो तेव्हा हा भाग पूर्ण ओलसर असतो. हा डायरेक्ट जर मातीत गेला तर मातीत असणारे जे काही बुरशी आहेत तर त्या बुरशीची लागण ह्याला होती आणि हे पान पूर्ण सडण्याची शक्यता असते. त्यामुळे हा जो भाग आहे हा कोरडा होण्यासाठी आणि मातीत गेल्यानंतर तो चांगला रुजण्यासाठी आणि त्याला चांगली मुळं फुटण्यासाठी आपल्याला ते क्युरिंग प्रोसेस त्याला म्हणतात. ते क्युरिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. किती दिवस म्हणले? सावलीमध्ये? सावलीमध्ये साधारण एक
जर आपण बघितलं आठवडाभर 8 ते 10 दिवस किंवा आठवडाभर तुम्ही क्युरिंग करून मग ते लावू शकता. म्हणजे एक पान एका ठिकाणी लावायचं, एक पान एका ठिकाणी लावायचं. पण जसं मी म्हटलं की नर्सरी टेक्निक जी आम्ही विकसित केली आहे किंवा स्टँडर्डाइज केली ती कशासाठी, की जर पान आपल्याकडे एक कमी आहे आणि आपल्याला लागवड जास्ती करायची तर नर्सरी टेक्निक मध्ये आम्ही काय केलंय की ह्या एका पानापासून 2 तुकडे, 4 तुकडे, 6 तुकडे आणि 8 तुकड्यांपर्यंत ह्याचे तुकडे करून प्रत्येक तुकडा आपण ते प्रपोगेट करू शकतो. पण ते वाळल्यानंतर तुकडे करायचे. हो हो, ते आपण क्युरिंग करायचं त्याचं आठवडाभर, त्याच्यानंतर त्याचे पीस करायचे, पीस केल्यानंतर पुन्हा 1-2 दिवस ठेवून मग आपण ते लावायचे. आता तिकडे जर तुम्ही बघितलं त्या बाजूला तर या ठिकाणी आपण नर्सरी टेक्निकचं सुद्धा या ठिकाणी काही आपण डेमो केलेले आहेत आणि ते आपण यशस्वी करून दाखवलेले आहेत. तर इथं जर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण हे निवडुंगाचे एका पानाचे साधारण 7 ते 8 तुकडे करून त्याच्यापासून तुम्ही हे बघा कशा पद्धतीने फूट आलेली आहे. तर हे चांगली पानं तुम्हाला दिसतील. एका ठिकाणी एकच काप लावलेला आहे, एका ठिकाणी एक काप लावलेला आहे. म्हणजे साधारण एका पानाचे आपण साधारण 8 पिशव्या केलेल्या आहेत. म्हणजे एका पानापासून 8 रोपं तयार झाली. म्हणजे एका पानापासून जे तुम्ही एक झाड तयार करणार होते तर एका पानापासून आता 8 झाडं तयार होतील. तर अशा प्रकारे जास्ती मल्टिप्लिकेशन साठी जे आहे तर जास्ती मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला या ठिकाणी नर्सरी टेक्निक जी आहे ती फायद्याची आहे. तर हे जे काम आहे हे आम्ही 2015 ते 17च्या दरम्यान आपण केलं आणि ह्याच काळामध्ये आपण उस्मानाबादी शेळ्यांवरती ह्याची फिडिंग ट्रायल सुद्धा घेतली. ही ट्रायल ही जाणीवपूर्वक आपण शेतकऱ्यांच्या शेळी फार्मवर घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांचे रिझल्ट ही त्यांचे फीडबॅक मिळतील. तर आम्हाला असं दिसून आलं की ह्याच्यातून कुठलाही साईड इफेक्ट तर पहिली गोष्ट झाला नाही, कारण आम्ही पूर्ण लिटरेचर आणि ह्या सगळ्या गोष्टी रेफर करून त्याच्यानंतरच आपण ही ट्रायल कंडक्ट केली होती. तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसून आलं की प्रौढ ज्या शेळ्या आहेत, ऍडल्ट गोट ज्या आहेत उस्मानाबादी, तर त्या साधारण एक 3.5 ते 4 किलो पर्यंत पर डे ही पानं खाऊ शकतात विदाऊट एनी साईड इफेक्ट. म्हणजे ग्रेझिंग हॅबिट जी शेळ्यांची जर आपण कन्सिडर केली किंवा गृहीत धरली तर ती ग्रेझिंग हॅबिट गृहीत धरून 3 ते 4 किलो पर्यंत आपण ह्या निवडुंगाची पानं जी खायला घालू. इतर जनावरांना जी मोठी जनावर आहेत, आपण दुभत्या गायींवरही ट्रायल घेतली तर जी दुभत्या गाय आहेत ते साधारण दिवसाला 8 किलो पर्यंत निवडुंगाची पानं खाऊ शकतात. 8 किलो. हे तुम्ही खाऊ घातलं ट्रायल म्हणजे ते खाताय ते सिद्ध झालं, आवडीने खाताय, परंतु त्याचा इफेक्ट काय? इफेक्ट हा असा आहे की आपल्याला इफेक्ट म्हणण्यापेक्षा गरज जी आहे जनावरांची ती जास्त महत्वाची, हिरव्या चाऱ्याची. म्हणजे जेव्हा तुम्हाला आता रब्बी हंगामानंतर जेव्हा उन्हाळा चालू होतो त्यावेळेस हिरवा चारा नसतो, आपण जो सुका चारा असतो, कडबा असतो किंवा वाळलेलं गवत असतं ते जनावरांपुढे टाकतो. तर ते टाकल्यानंतर काय होतं की त्याच्यातून मॉइश्चर कंटेंट किंवा पाण्याचं प्रमाण जनावरांच्या शरीरात कमी जातं, पर्यायाने प्रथिनं किंवा खनिज ही कमी जातात आणि मग ते जनावर दुधाला कमी येतं किंवा त्याची ओव्हरऑल वाढही कमी होते. ह्याने काय होतं, हे जे सबस्टिट्यूट आहे हिरव्या चारा हे सगळं भरून निघतं. म्हणजे साधारण आपण हिरव्या चाराचे साधारण 40% पर्यंतची रिप्लेसमेंट जी आहे ही निवडुंगाच्या पानाची देऊ शकतो. 40% 35 ते 40% हिरव्या चारा. म्हणजे एखाद्या गाय जर दिवसाला साधारण वजनाच्या 10% जरी आपण जनावरांना चारा देतो असं म्हटलं तर त्या समजा 300 किलोची गाय असेल तर त्याला समजा 30 किलो चारा असेल तर त्या 30 किलोच्या 40% पर्यंत आपण निवडुंगाची पानं जी आहेत ती आपण त्या जनावराला या ठिकाणी खायला घालू शकतो. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्या माध्यमातून काही खनिज जनावरांच्या पोटात जातात. पाण्याचं प्रमाण जे ते पाण्याचं प्रमाण सुद्धा 5 ते 10% पर्यंत पिण्याच्या पाण्याचं प्रमाण हे या निवडुंगाचे पानं खाल्ल्यामुळे कमी होतं. जसं उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी वगैरे खातो वॉटर कंटेंट असलेली, तर तशा आहारामधून जे आपल्याला पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात जातं तर तशा पाण्याचं प्रमाण हे खनिजांच्या ह्या पाण्याचं आणि खनिजांचं ह्या काटेविरहित निवडुंगाच्या द्वारे आपल्याला जनावरांना देण्यात येतं. तर हा जरा फक्त जनावरांच्या आहाराचा विषय. पण फक्त जनावरांच्या आहारापुरतीच ही वनस्पती मर्यादित आहे का, याचा इतर काही उपयोग आहे का, किंवा शेतकऱ्यांना समजा काय 2च गायी असतील किंवा जनावर मुबलक प्रमाणात नसतील तर ह्याचा दुसरा काही उपयोग होतो का, तर त्याचा काय काय उपयोग होऊ शकतो ह्याच्यासाठी पण आपण बायफ संस्थेने ह्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जनावरांच्या आहाराच्या बाबतीत आपण गुजरात आणि राजस्थान सारख्या ड्राय एरियामध्ये जवळजवळ 600 डेमॉन्स्ट्रेशन, फील्ड डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेले आहेत आणि ते यशस्वी आपण या ठिकाणी करून दाखवलेली आहे. म्हणजे जी टेक्नॉलॉजी आपण इथे घेतली ती तिथे आपण व्हॅलिडेट केली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर आपण याचे प्रयोग जे आहेत ते घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आहाराव्यतिरिक्त जैविक कुंपण म्हणून ह्या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो. कारण काय, तुम्ही आता जर आपण बघितलं की शेताच्या बांधावरून जनावर आत येणं, एन्क्रोचमेंट होणं, अतिक्रमण होणं किंवा इतर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर जैविक कुंपणाच्या माध्यमातून काय होईल की जर आपण शेताच्या बांधावरती जर आपण असं सलग लाईनीत जर ह्याची लागवड केली तर ह्याची कॅनोपी जर तुम्ही बघितली आता
या ठिकाणी तुम्ही हे झाडं बघताय कशा पद्धतीनं ती वाढते. तर ह्याचं पूर्ण जर झाडाची वाढ विचारात घेतली तर तुमचा पूर्ण शेताचा बांध जो आहे तो शेताचा बांध पूर्ण कव्हर होतो. म्हणजे मोठं जनावर कुंपणासाठी अतिशय योग्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुद्दाम तुमचं बोलणं तोडतोय. दुसरी गोष्ट अशी की जनावर जे आहे ते ह्या झाडाचं पान डायरेक्ट खात नाही किंवा ते खाऊ शकत नाही. आपल्याला हे पान तोडून त्याचे तुकडे करून मग जनावरांना दिले तर ते जनावर खातं. त्याच्यामुळे डायरेक्ट खाता येत नाही. म्हणून तर हे कारण त्याला ते डायरेक्ट तोडणं किंवा एकदम एवढं तोडता येणं शक्य होत नाही. त्याच्यामुळं हे जे आहेत ह्याचे आपल्याला 6 ते 8 तुकडे एका पानाचे करून मग ते सुक्या किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये मिक्स करून मग ते जनावर खाऊ घालण्याच्या अगोदर त्याचे तुकडे करावं लागतं. हो, त्याचे तुकडे आपल्याला पूर्ण देता येत नाही. कारण काय होईल ते घशात अडकेल किंवा इतर काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण ते तुकडे करून या ठिकाणी जनावर खातात. हो, जनावर आपण इथं ट्रायल घेतलेले आहेत, आवडीने खातात. फक्त काय की आपल्या भागातल्या जनावरांना हे वनस्पती नवीन आहे. जसं आपल्याला एखाद्या नवीन भागात गेल्यावर तिथला पदार्थ खायला थोडेसे अवघड होतं, तसं जनावरांना थोडं एक साधारण 8-10 दिवस लागतात त्याची चव लागायला. किंवा जाती वगैरे आहेत का ह्याच्यामध्ये? ऍक्च्युली भरपूर प्रकारच्या जाती आहेत, पण ज्या काटेविरहित निवडुंगामध्ये जातींचा जर आपण विचार केला तर जसं आता आपण इथं बघितलं की वेगवेगळ्या प्रजातींची नावं इथे दिलेली आहेत, पण ह्याच्यामध्ये काही नंबर्स आहेत. तर आपण इथं बायफमध्ये 100हून अधिक वेगवेगळे ऍक्सेशन ज्याला आपण म्हणतो ते ऍक्सेशन आपण गोळा केले. त्याच्यामध्ये 70 पेक्षा जास्त बिनकाट्याचे आहेत आणि त्याच्यावर आपण आता काम करतोय की कशा पद्धतीनं जास्त उत्पादन देणारे ऍक्सेशन कुठले आहेत किंवा ज्याच्यापासून बायोमास जास्त मिळेल, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी पर एकर पर हेक्टर प्रॉडक्टिव्हिटी कशा पद्धतीने जास्त मिळेल. तर ते आपण या ठिकाणी थोडंसं अजून हे करतोय संशोधन. प्लांट पॉप्युलेशन पर एकर पर हेक्टर कसं जास्ती करता येईल, त्याच्यातून जास्त बायोमास कसं मिळवता येईल, ह्या पद्धतीनं आपण थोडासा विचार करतोय. आता मला डॉक्टर एक सांगा की आता तुमच्याकडे आता संशोधन झालेलं आहे, तर ह्याची लागवड किती अंतरावर करायची, याला खत लागतं का, पाण्याची गरज आहे का, एकरी उत्पादन किती येतं, बरोबर, उत्पादन कोणत्या वर्षापासून सुरू होतं, ह्याची थोडी माहिती पाहिजे. बरोबर. आता हे जर झाड आपण बघितलं तर हे बहुवार्षिक झाड आहे. ह्याचं आयुष्य 25-30 वर्षांपेक्षा जास्त आहे. ह्याची लागवड जर आपण करायची म्हटलं तर ह्याचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे, म्हणजे आपण ह्याच्या पानाद्वारे आपण ह्याची लागवड करू शकतो. लागवड करत असताना आपण काय मातृवृक्षापासून हे जे पान आहे ते कट करून, जसं मी आपल्याला आधी सांगितलं, 1 आठवडाभर आपल्याला क्युरिंग करावं लागतं. त्याच्यानंतर साधारण 3 बाय 2 मीटरवर आपण ह्याची लागवड करू शकतो. 2 बाय 1 मीटरवरती आपण लागवड करू शकतो. 2 बाय 1 मीटरवर जर आपण ह्याची लागवड केली तर साधारण हेक्टरी 5000 झाडं आपल्याला बसतात. 2.5 एकरमध्ये. 2.5 एकरमध्ये. दुसरी गोष्ट, ह्या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. 1 वर्ष पूर्ण. आता हे किती वर्षाचं असतील? आता हे साधारण आपलं 2017-18चं प्लांटेशन आहे, म्हणजे साधारण एक 6-7 वर्षाचं लागवड ही आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही पिरियडिकल हार्वेस्टिंग करतो वेगवेगळ्या निरीक्षण नोंदवण्यासाठी. तर हे जे पान आहे ह्याची वाढ पूर्ण व्हायला 1 वर्षाचा कालावधी लागतो. लागताना आपल्याला काय करावं लागतं, जेव्हा 2 बाय 1 मीटरवर आपण लावतो तेव्हा ह्या पानाचा 1/3 भाग जो आहे तो आपल्याला जमिनीत घालावा लागतो. 1/3 तुकड्याचा? नाही, पानाचा, संपूर्ण पानाचा. जर पान लावायचं असेल तर. आणि जर आपल्याला नर्सरीची रोपं तयार केली तर ते डायरेक्ट पिशवीतून काढून ते रोप आपण डायरेक्ट जमिनीत लावू शकतो. तर जी सोपी पद्धत आहे, जी शेतकऱ्याच्या दृष्टीने सोयीची आहे, ती म्हणजे ही पानाद्वारे अभिवृद्धी. मटेरियल जास्त लागत असेल? मटेरियल जास्त लागतं, पण आम्ही पहिल्यांदा असं थोडंसं शेतकऱ्यांना हे करतो की तुम्ही थोडेसे 5-50 पानं न्या, ते तुम्ही लावा, त्याची व्यवस्थित वाढ काढा आणि त्याच्यानंतर त्याला जे पानं येतील ते प्लांटिंग मटेरियल म्हणून तुम्ही शेतकऱ्याला देतात. हो, शेतकऱ्याला कॉस्ट वगैरे काही? हो, साधारण आपल्याला 10 रुपये प्रति पाणी दराने आपण ते शेतकऱ्यांना देतो. आणि जर तुम्हाला शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट कोणाच केला पाहिजे? शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर त्यांनी मध्यवर्ती संशोधन केंद्र उरुळी कांचन इथे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. काय फोन नंबर काय वगैरे? हो, फोन नंबर वगैरे आहे. डायरेक्ट तुम्ही बायफची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन, वेबसाईटवर जाऊन तिथं संपर्क क्रमांक आहे, तिथं जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून तुम्हाला ह्या पानांसाठी हे मिळेल. परत तुम्ही 2 बाय 1 वर लागवड केली तर पुढे त्याला जमीन कोणती लागते, पाणी लागतं का त्याला? जमीन आता जी आहे, आता तुम्ही जर खाली जर जमिनीचं नीट निरीक्षण केलं तर अतिशय खडकाळ, मुरमाड, दगड असलेली आणि मातीचं प्रमाण अतिशय कमी असलेली जमीन तुम्हाला दिसेल. तर शेतकरी बांधवांना मला सांगायला अतिशय आनंद होतो की इतर पिकांना लागणारी जी जमीन आहे, चांगली जमीन, ती जमीन तुम्हाला ह्या पिकासाठी वापरायची गरज नाहीये. अतिशय हलकी आणि मुरमाड जी जमीन आहे, जिथे दुसरं कुठलंही पीक येणं शक्य नाही, अशा जमिनीमध्ये तुम्ही ह्याची लागवड करू शकता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याची लागवड करताना ह्याला कुठल्याही प्रकारचं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आढळत नाही. तिसरी गोष्ट, ह्याला पाण्याचं प्रमाण अतिशय कमी लागतं.
म्हणजे तुम्ही एकदा लावलं तर लागवडीनंतर तुम्हाला आठवड्याभरानं ह्याला 1 लिटर पाणी घालायचं असतं आणि हे झाड 1 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत महिन्यातनं 10 दिवसाच्या अंतरानं 1-1 लिटर पाणी तुम्ही जरी ह्याला घातलं त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित मुळ्या फुटल्या, पानं व्यवस्थित हे झाड सेटल झालं की फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा हे झाड येतं. पण जर तुम्हाला जास्त बायोमास पाहिजे असेल, जर जास्त पानांचं उत्पादन हवं असेल, वजन हवं असेल, तर थोडंसं तुम्हाला पाण्याचं एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशनची सोय करावी लागते किंवा नायट्रोजनस फर्टिलायझर ज्याला आपण युरिया म्हणतो, युरियासारखी खतं जर दिली तर शेवटी झाड आहे ते झाडाचं म्हणजे बूस्ट होते ग्रोथ आणि तुम्हाला त्याचं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. आता फुल फ्लेज उत्पादन साधारणतः एकरी किंवा हेक्टरी किती येत असेल? हेक्टरी आता जर आपण विचार केला, साधारण आता आपण 2 बाय 1 मीटरची लागवड आहे, 5000 प्लांट आहे, तर एका प्लांटला म्हणजे एका वनस्पतीला पहिल्या वर्षी साधारण 6 ते 8 किलो उत्पादन जे आहे पानांपासून ते मिळतं. म्हणजे साधारण एका पानाचं वजन हे 500 ग्रॅम पासून ते 1.5 ते 2 किलो पर्यंत असतं. ॲव्हरेज पानाचं वेट जे आहे हे आपण 700 ग्रॅम पर्यंत कन्सिडर करतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये साधारण 500 ते 700 ग्रॅम पर्यंत एका पानाचं वजन जे आहे ते एका पानाचं वजन तुम्हाला मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला साधारण एका झाडाचं जर 6-8 किलो जरी म्हटलं तरी 5000 झाडांपासून साधारण एक 40 टनापर्यंत जे उत्पादन आहे हेक्टरी, ते हेक्टरी आपल्याला पहिल्या वर्षामध्ये मिळेल. सबसिक्वेंट इयरला नंतर काय होईल की ह्याला फुटवे जास्ती फुटत राहतात. एका वर्षात नंतर आपल्याला 2 कापण्या करता येतात. त्या 2 कापण्यातून मग आपल्याला उत्पन्न आहे ते उत्पादन वरचेवर वाढत जातं. पानांची संख्या वाढत जाते. जसं पहिल्या वर्षी 6 ते 8 पानं आली, दुसऱ्या वर्षी 12 ते 15 पानं येतात, तिसऱ्या वर्षी पुन्हा अजून 20-25 पानं येतात. असं पानांची संख्या आणि मग उत्पादन हे मग सबसिक्वेंट इयरमध्ये वाढत जातं. पण आता तुम्हाला शेतकऱ्यांकडून रिस्पॉन्स कसा आहे? शेतकऱ्यांकडून आता जिथे जिथे शेतकऱ्यांनी नेलेले आहेत, आता जसं मी सांगितलं की आम्ही 600 फील्ड डेमोज घेतलेले आहेत, तर तिथं शेतकरी आता जवळजवळ काही लोकांनी तिथल्या शेतकऱ्यांनी शेळ्यांची संख्या वाढवली की त्याचे आम्हाला हे कॅक्टस जे आहे ते खातात शेळ्या. माझ्याकडे 4 होते, आता मी 10 शेळ्या घेतल्या. तर त्या शेतकऱ्यांचे फोनही येतात आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की इथल्या पण आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नेलेलं आहे. यवतमाळ झालं, चंद्रपूर झालं, या भागामध्ये. हे तुम्हाला पानं तोडलेली असेल, ह्याचा उपयोग काय करताय? आता हे पानं जे आपण तोडलेली, जसं मी तुम्हाला म्हटलं की पानं मातृवृक्षापासून तोडल्यानंतर आपल्याला 1 आठवडाभर क्युरिंग प्रोसेस करायची असते. तर ही आपण पानं आता एक साधारण मागच्या आठवड्यात तोडलेली आहेत. तर ही वेगवेगळ्या ॲक्सेशनची पानं आहेत संशोधनाच्या ह्याच्यासाठी. तर त्या पद्धतीनं ती तोडून आपण या ठिकाणी आता फील्डवर त्याची लागवड करतो. आणि ही पाणी काय केलं तुम्ही? हे त्याला एक बुरशीनाशक आहे. ते बुरशीनाशकात बुडवून जर आपण लावली तर त्याचं जे काही सर्वायवल पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगलं मिळतं. ही तुमची नर्सरी का? ही नर्सरी आहे. तर आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळे आपण पानांचे तुकडे करून नर्सरी टेक्निक जी आहे ती करतो. तर त्या पद्धतीने आपण ही नर्सरी आता अजून अंडर प्रोसेस आहे ही. आता हे वेगवेगळ्या तुम्ही जे आता हे बघताय वेगवेगळ्या कुंड्यात लावलेले हे, तर वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या ॲक्सेशनच्या आमच्या वेगवेगळ्या ट्रायल आहेत. तर त्या ट्रायल प्रमाणे आपण ते घेतो. तर हे फक्त आपलं जनावरांचं झालं. पण जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की एक ग्लोबल लेवलला किंवा वैश्विक स्तरावरती एक नाविन्यपूर्ण वनस्पती म्हणून आता ही उदयाला यायला लागलेली आहे. तर ह्याच्यामध्ये 5F कन्सेप्ट जी आहे, तर ती 5F कन्सेप्ट आता युनिव्हर्स किंवा ग्लोबल लेवलला आपल्याला बघायला मिळते. 5F म्हणजे काय? फूड, फॉडर, फ्युएल, फर्टिलायझर आणि फॅशन. तर ह्या 5 सेगमेंटमध्ये किंवा 5 कॅटेगरीमध्ये आपल्याला निवडून या ठिकाणी कशा पद्धतीने वापर करता येतो त्याच्यावर आता विचार व्हायला सुरुवात झालेली. तर पहिलं म्हणजे फूड म्हणजे ह्याच्यापासून जी फळं मिळतात त्या फळांचा आहारात समावेश. फळं ह्याला येतात. ह्याच्या फळांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. आता आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा नाही आहेत त्या, पण बाकीच्या देशांचा आपण जर विचार केला तर तिथं काही फळांच्या प्रजाती, तिथं कमर्शियल फ्रूट प्रोडक्शन घेतलं जातं. तिथं फ्रूट इंडस्ट्रीज आहेत, फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यापासून जॅम, जेली, सरबत, क्वॅशेस, चॉकलेट्स वगैरे बनवले जातात आणि ते कन्झ्युम केले जातात. आपल्याकडे अजून एवढ्या मोठ्या प्रमाणात फळांची लागवडीसाठी त्या स्पेसिस अवेलेबल नाही आहेत, पण आपण आता भविष्यात त्याची लागवड करायला सुरुवात करतोय. दुसरी गोष्ट, ह्याच्या पानांपासून पण वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात मोठमोठ्या हॉटेल्समध्ये खाण्यासाठी. ह्याच्यापासून सलाड बनवलं जातं, ह्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज बनवल्या जातात आणि त्या हॉटेलमध्ये सर्व केल्या जातात किंवा रुटीन डाएटमध्ये सुद्धा सर्व केल्या जातात बाकीच्या देशांमध्ये. दुसरं फॉडरचं आपण आताच माहिती घेतली. त्याच्यानंतर फ्युएल आणि फर्टिलायझर मध्ये जसं गाईच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती होते,
तसं ह्याच्या पानांपासून सुद्धा बायोगॅस जनरेशन जे आहे त्याच्यावरती सुद्धा आता विचार व्हायला चालू झालेले आहे. कारण की ह्याच्यामध्ये साधारण 50 ते 54% मिथेनचं प्रमाण या ठिकाणी आढळून आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापासून बायोगॅसची निर्मिती आणि बायोगॅसची निर्मिती झाल्यानंतर जी स्लरी येते ती स्लरी बायो फर्टिलायझर म्हणून पिकांना किंवा झाडांना किंवा आपल्याला इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये वापरता येऊ शकते. ते अशा पद्धतीने ते फ्युएल आणि फर्टिलायझर आहे. फॅशनमध्ये आपण ऐकून असेल की बायो लेदर ही कन्सेप्ट आता नव्याने उदयाला यायला लागलेली आहे. वेगन लेदर ज्याला आपण अहिंसा लेदर म्हणतो. तर हे जे लेदर आहे, जसं जनावरांच्या कातड्यापासून लेदर शीट बनवले जातात तसं काटेविरहित निवडुंगापासून ह्या निवडुंगापासून सुद्धा लेदरचे शीट बनवले जातात. त्याच्यापासून पर्स असतील, वॅलेट्स असतील, चप्पल्स असतील, बॅग्स असतील, सॅक्स असतील, तर त्या लेदर पासून त्या बनवल्या जातात. तर ह्याचा एक प्रोटोकॉल जो आहे तो पण आता हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. तर पुढे जर कमर्शियल लेवलला हा प्रोटोकॉल जर चांगल्या प्रकारे सेट झाला किंवा जर हा पूर्ण सक्सेस झाला तर ह्या वनस्पतीला 5F कन्सेप्ट जी आता मी सांगितली, फूड फॉडर, फ्युएल, फर्टिलायझर आणि फॅशन, तर ह्या 5F कन्सेप्टमध्ये हे प्लांट अतिशय उत्कृष्ट असं रेम्युनरेशन किंवा आपण ज्याला म्हणतो की इन्कम जे आहे ते शेतकरी बांधवांना आपल्या या ठिकाणी देऊ शकेल. आणि शेतकरी सुद्धा ह्याच्याकडं निवडुंग म्हणजे एक बिनकामाची वनस्पती म्हणून जो एक दृष्टिकोन तयार झालेला आहे शेतकऱ्यांचा, तो एक दृष्टिकोन कुठेतरी जाऊन एक चांगली नाविन्यपूर्ण वनस्पती आणि इतर पिकांच्या बरोबरीने ह्या पिकाची लागवड करून त्याच्यापासून काही आर्थिक उत्पन्न किंवा अर्थार्जन नक्कीच शेतकरी बांधव भविष्यामध्ये मिळू शकतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू डॉक्टर, एकदम चांगली माहिती दिली तुम्ही. धन्यवाद.